नमस्कार, मराठी अमृतधारामध्ये आपले स्वागत आहे। आज मी तुम्हाला सांगणार आहे, समुद्र मंथनातून बाहेर पडलेल्या या वस्तू घरात आणल्याने श्रीमंती येते। देवता आणि इतर राक्षसांनी मिळून क्षीरसागरात समुद्र मंथन केले होते। या मंथनापूर्वी कलकुट नावाचे विष बाहेर पडल्यानंतर 14 प्रकारच्या अद्भुत गोष्टी प्राप्त झाल्या होत्या। पौराणिक इतिहासानुसार समुद्र मंथनादरम्यान समुद्रातून 14 रत्ने बाहेर आली होती। या 14 रत्नांपैकी 5 रत्ने अशी आहेत की त्यांना घरात ठेवल्याने शुभफळ प्राप्त होतात आणि त्याचबरोबर सर्व प्रकारचे संकट दूर होतात आणि घरात सुख, शांती आणि समृद्धी वाढते। चला तर मग जाणून घेऊया कोणती आहे ती 5 रत्ने ज्यांना घरात ठेवल्याने शुभफळ प्राप्त होतात। हत्तीची मूर्ती। समुद्र मंथनाच्या वेळी ऐरावत नावाचा पांढरा हत्ती बाहेर आला होता, जो इंद्राने ठेवला होता। घरात चांदीचा हत्ती ठेवल्याने राहू आणि केतूचा राग शांत होतो, तर घरात सुख, शांती आणि समृद्धीही येते। चांदी नसेल तर तांबे किंवा पितळ सुद्धा ठेवता येईल। घोड्याची मूर्ती। समुद्र मंथनातून उच्छेश्रव नावाचा पांढरा घोडा निघाला। घरामध्ये घोड्याची मूर्ती ठेवल्याने जीवनात सर्व प्रकारची प्रगती होते। यशाच्या मार्गात कोणताही अडथळा येत नाही। कलश। समुद्र मंथनाच्या शेवटी भगवान धन्वंतरी देव अमृताने भरलेला कलश घेऊन बाहेर पडले होते। कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते, जिथे देवता आणि असुरांमुळे कलशातील अमृताचे थेंब पडले होते। हिंदू धर्मामध्ये घरामध्ये तांब्याचा किंवा पितळी कलशाची स्थापना केल्याने धनलक्ष्मीचा वास कायमस्वरूपी होतो आणि शुभफळ प्राप्त होतात। पारिजात। समुद्र मंथनाच्या वेळी ही वनस्पती बाहेर आली होती, जी भगवान इंद्राने आपल्या जगात लावली होती। ज्याच्या घराच्या आजूबाजूला पारिजातकाचे झाड असेल त्याला लक्ष्मीचा वास आहे असे समजावे। आयुष्यभर सुख, शांती आणि समृद्धी नांदते। कोणत्याही प्रकारचे संकट येत नाही। कामधेनू। विष प्राशन करून झाल्यानंतर चहूबाजूंनी मोठा आवाज निर्माण झाला। जेव्हा देव आणि असुरांनी डोके वर करून पाहिले तेव्हा त्यांना कळले की ही खरोखर सुरभी कामधेनू गाय आहे। कामधेनू गायीची मूर्ती बाजारात उपलब्ध असते। ही मूर्ती घरात ठेवल्याने घरातील वातावरण सकारात्मक राहते आणि सुख समृद्धी वाढते। लक्ष्मी। समुद्र मंथनाच्या वेळी लक्ष्मीचाही जन्म झाला। लक्ष्मी म्हणजे श्री आणि समृद्धीचे मूळ। काही लोक याचा संबंध सोन्याशी जोडतात। असे मानले जाते की ज्या घरात महिलांचा आदर केला जातो तिथे समृद्धी असते। घरात माता लक्ष्मीची मूर्ती किंवा चित्र असणे अत्यंत शुभ मानले जाते। शंख। अनेक शंख शिंपले सापडतात, पण 5 ज्ञान शंख शोधणे कठीण आहे। या शंखाचा जन्म समुद्र मंथनादरम्यान झाला होता। 14 रत्नांपैकी एक पंचजन्य शंख मानला जातो। शंख हे विजय, समृद्धी, सुख, शांती, कीर्ती आणि लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते। सर्वात महत्त्वाचे म्हणजे शंख हे आवाजाचे प्रतीक आहे। शंखध्वनी शुभ मानला जातो। अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। मराठी अमृतधारा।